आज आपल्याला प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट मधला एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट हा पॉइंट आपण शिकत होतो आणि यामध्ये आपल्याला विटॅमिन्स पाहायचे. कारण की काल आपण प्रोटीन्स लिपिड्स याविषयी इन्फॉर्मेशन पाहिली होती. आज आपल्याला विटॅमिन्स विषयी पाहायचे आहे. पण त्याच्या अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ. सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे, लक्ष द्यायचं आहे क्लास सुरू असताना. ओके, चला आपण सुरुवात करू आपल्या नेक्स्ट पॉइंटला, विटॅमिन्स. आता विटॅमिन्स नेमकं काय आहे? जीवनसत्व म्हणतो आपण त्याला. नेमकं काय? कारण की आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो की हा ह्या फळामध्ये हे विटॅमिन्स आहे, हे खाल्लं तर चांगलं राहील, या भाज्यांमध्ये हे विटॅमिन्स आहे, हे खाणं आवश्यक आहे, आपल्याला ते डोळ्यांसाठी आवश्यक आहे, असं आपण आपल्या बोलण्यातून म्हणत असतो. मग नेमकं हे विटॅमिन काय आहेत, कोणकोणते विटॅमिन्स असतात, हे आपल्याला पाहायचं आहे विटॅमिन्स या पॉइंट मधून. आता हे विटॅमिन्स जे आहे, तर विटॅमिन्स एक हेट्रोजिनस कंपाऊंड आहे. कोणतं कंपाऊंड आहे? हेट्रोजिनस. विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनस कंपाऊंड्स of which each is essential for proper operation of various processes in the body. विटॅमिन्स हे काय आहे? हेट्रोजिनस कंपाऊंड आहे, म्हणजे एक वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थ आहे. विटॅमिन हा कसा आहे? वैविध्यपूर्ण आहे, वेगळा आहे, सगळ्यांपेक्षा असं वेगळा एक काय आहे? रासायनिक पदार्थांचा गट आपण म्हणू शकतो. आणि याचा यूज जो आहे हा आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये केला जातो. आपल्या शरीरामध्ये केला जातो. विशिष्ट कार्य करण्यासाठी विटॅमिन्स हे काय असतात? महत्वाचे असतात. ओके, मग हे विटॅमिन्स आपल्याला खूप महत्वाचे असतात आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये, बिकॉज दे परफॉर्म द प्रॉपर ऑपरेशन ऑफ वेरियस प्रोसेसेस इन द बॉडी. ओके, त्यावरून पहा हे जे काही विटॅमिन्स आहेत, तर विटॅमिन्सचे 6 टाइप्स पडलेले आहेत. मग हे 6 टाइप कोणते आहेत विटॅमिन्सचे? विटॅमिन्स आर 6 टाइप्स किंवा द मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स आर. कोणकोणते आहेत ते? ए बी सी डी ई. फर्स्ट आहे ए विटॅमिन, सेकंड आहे बी, थर्ड आहे सी, फोर्थ आहे ई, ए बी सी डी ई. असं जायचं नाहीये ई एफ जी एच कडे असं वळायचं नाहीये. आणि लास्ट विटॅमिन आहे के. के आहे हे लक्षात ठेवायचंय, नाही तर लगेच पुढे हे करताना या आपल्याला एबीसीडी म्हणायची नाही, आपल्याला विटॅमिन्स पाहायचे आहेत. मग आता हे विटॅमिन्स कोणते आहेत? विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. हे काय? विटॅमिनचे 6 टाइप्स आहेत. दीज आर द 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. हे तुम्हाला माहिती पण असतील. यापैकी पहा ए, डी, ई आणि के हे कसे? फॅट सोल्युबल आहेत. कोणते? ए, डी, ई, के. ए आहे, डी, ई आणि के. हे जे 3-4 विटॅमिन्स आहेत, हे 4 विटॅमिन्स, ओके, हे 4 विटॅमिन्स जे आहेत, तर हे कसे आहेत? फॅट सोल्युबल. कसे आहेत? फॅट सोल्युबल. म्हणजे मेदामध्ये काय असतात? हे विद्राव्य असतात. कोणते? ए, डी, ई आणि के. दीज आर द फॅट सोल्युबल विटॅमिन्स. तर पहा आता उरले कोणते रे? बी आणि सी. कोणते आहेत उरलेले? बी आणि सी. हे कोणते आहेत? कोणते विटॅमिन्स आहेत हे? वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यामध्ये विद्राव्य आहेत. कोणते? बी आणि सी. आलंय लक्षात? कोणते कशामध्ये सोल्युबल आहेत? म्हणजे विद्राव्य विरघळणारे आहेत.
A, D, E, and K are fat soluble vitamins, and B and C, remaining B and C are water soluble vitamins. ओके, पाण्यामध्ये विद्राव्य असणारे हे विटॅमिन्स आहेत. आपण हे पाहिलेले पहा, NADH2 आणि FADH2 हे मॉलिक्युल्स आपण पाहिलेले आहेत. आता यांचं यूज आहे आपल्याला माहिती, विटॅमिन्स ए, विटॅमिन डी, ई, के हे फॅट सोल्युबल आहेत. बी आणि सी हे यांचं आपण पाहिलेलं आहे 6वी-7वीला. विटॅमिन ए मुळे कोणता डिसीज होतो, जर अभाव असेल विटॅमिन ए जर काय असेल, डिफिशियन्सी असेल, तर त्यामुळे कोणता डिसीज होत असतो, रातआंधळेपणा, ब्लाइंडनेस म्हणतो, नाईट ब्लाइंडनेस वगैरे असे डिसीज होत असतात विटॅमिन एच्या डेफिशियन्सीमुळे. पी, सी असेल किंवा डी असेल, ई असेल, के असेल, यांच्या विटॅमिन्सची जर डेफिशियन्सी असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आपल्याला होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या बॉडीमध्ये हे सगळे विटॅमिन्स जे आहेत सफिशियंट असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळे, अन्नपदार्थ खाणं आवश्यक आहे. याचा आपण सगळ्यांचा अभ्यास इथून मागे केलेला आहे. ओके, मग पहा आता हे जे काही आपण आपल्याला भेटले होते मॉलिक्युल्स ग्लायकोलायसिस मध्ये, ग्लायकोलायसिस प्रोसेस जे आपण ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन केलं होतं, तर त्यामध्ये आपल्याला जे आपण ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल पाहिली होती, तर त्यामध्ये आपल्याला FADH2 आणि NADH2 हे मॉलिक्युल्स भेटली होती. ओके, कोणते मॉलिक्युल्स आहेत हे? FADH2 आणि MADH2, NADH2 are produced in this process. FADH2 and NADH2 हे दोन मॉलिक्युल्स माहिती आहेत आपल्याला, तयार झाले होते. मग या प्रोसेसमध्ये, कोणत्या प्रोसेसमध्ये हे तयार झालेले आहेत? ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये, ते आपण माहिती आहे. Vitamins like riboflavin, vitamin B12 and nicotinamide B, vitamin B5 respectively are necessary for their production. यांचं प्रोडक्शन व्हायचं असेल कशाचं? FADH2 आणि NADH2 यांचं जर निर्मिती व्हायची असेल तर कोणते विटॅमिन्स आवश्यक आहेत रे? कोणते विटॅमिन? विटॅमिन B12, विटॅमिन B12 and विटॅमिन B5, 2 विटॅमिन 2 आहे. कोणत्या विटॅमिनची आवश्यकता आहे? विटॅमिन B2 and विटॅमिन B5 यांची आवश्यकता असते. कशाचं प्रोडक्शन करण्यासाठी? FADH2 आणि NADH2 जर प्रोडक्शन व्हायचं असेल या ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये, तर ते त्याचं प्रोडक्शन, त्याची निर्मिती होण्यासाठी हे विटॅमिन्स B2 आणि B5 विटॅमिन्स आवश्यक असतात. विटॅमिन B2 ला काय म्हटलेलं आहे? रायबोफ्लेविन विटॅमिन, रायबोफ्लेविन विटॅमिन. कशाला म्हटलेलं आहे? B2 ला काय म्हटलेलं आहे? रायबोफ्लेविन विटॅमिन. तर B5 विटॅमिन्सला काय म्हटलेले? निकोटिनामाइड, निकोटिनामाइड विटॅमिन. कोणतं विटॅमिन म्हटलेले? निकोटिनामाइड विटॅमिन्स B5 हे कशाच्या प्रोडक्शन साठी? FADH2 आणि NADH2 यांचं जर प्रोडक्शन करायचं असेल तर या विटॅमिन्सची आवश्यकता असते. हे झालं आपलं विटॅमिन्स विषयी थोडक्यात माहिती. तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते विटॅमिन्स वरती, तर हे लिहिणं आवश्यक आहे. आले लक्षात? काय लिहायचंय तुम्हाला? विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनस कंपाऊंड. कोणतं कंपाऊंड आहे हा? हेट्रोजिनस कंपाऊंड आहे. which is essential for the proper operation of various processes in the body. Then vitamins are classified into 6 types. There are 6 types of vitamins. कोणते ते? A vitamin, B, C, D, E and K are the 6 vitamins type out of these. Then यापैकी out of these
A vitamin, B vitamin, E vitamin, and K vitamins are fat soluble, whereas B and C are water soluble. Okay, इथपर्यंत लक्षात आलंय. Then in the process of glycolysis and Krebs cycle, FADH2 and NADH2 molecules are produced, and these molecules are production. These molecules, या मॉलिक्युलचे जे प्रोडक्शन्स आहे हे कोणत्या विटॅमिन्स मुळे झालेलं आहे? विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन, विटॅमिन बी and nicotinamide, vitamin B5 are respectively are necessary for the production of NADH2 and FADH2 molecules. आलंय लक्षात एवढं सगळ्यांच्या? ओके. देन पहा, त्यापुढे आपल्याला बघायचं की विटॅमिन्स आपण पाहिजे शॉर्ट नोट विचारले जाऊ शकते. हे जे मी तुम्हाला फळ्यावर दिलं त्यावरून तुम्हाला शॉर्ट नोट नक्कीच लिहिता येईल त्यावरती, किंवा कोणताही ऑदर क्वेश्चन आला तरी सुद्धा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त लिहिण्याची गरज पडणार नाही. पहा, आपलं बॉडी जर आपण कल्पना केली, आपलं शरीर काय, आपल्या शरीरामध्ये पाणी किती असेल, काय असेल, हे जर आपण विचार केला तर पहा, 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये, शरीरामध्ये किती 60 to 70%, 60 to 70% काय असतं रे? वॉटर. आपल्या शरीरामध्ये काय असतं? 60 to 70% काय? वॉटर आहे, पाणी आहे. पाण्याची खूप आवश्यकता आहे, त्यामुळेच आपण म्हणतो वॉटर इज अ लाईफ. ओके, पाणी हे काय आहे? जीवन आहे, असं आपण म्हणत असतो. मग पहा, each cells contain 70% water weight by weight. पहा, प्रत्येक पेशी जी असते, each cell contains 70% water weight by weight. Each cell contains 70% water weight by. म्हणजे त्या पेशीचं जेवढं वजन असेल की नाही, त्या वजनाच्या मानाने तिच्या शरीरामध्ये सुद्धा किती पर्सेंट वॉटर असतं? 70%, 70% पाणी असतं. आता माझं वजन, आपण म्हटलो की माझं वजन किती असेल? 49-50 पर्यंत असेल, तर माझं जेवढं वेट आहे तर त्या वेटच्या मानाने माझ्या शरीरामध्ये सुद्धा किती पाणी असेल? 60 to 70% वॉटर असतात. मग आता लहान जरी पेशी घेतली तरी तिच्या वेटच्या मानाने तिच्या शरीरामध्ये किती पर्सेंट वॉटर असेल? 70% वॉटर असेल. तो किती लहान असू द्या, पण त्याच्या वजनाच्या मानाने, त्याच्या वजनाचा जर विचार केला तर त्याच्या शरीरामध्ये त्याच्या वजनाच्या मानाने, तुलनेमध्ये किती पर्सेंट पाणी असणार आहे? 70%च पाणी असतं. त्याच्यासाठी मोठं शरीर असावं लागत नाही. वजनाच्या मानाने प्रत्येक पेशींमध्ये किती पर्सेंट वॉटर असतं? 70% वॉटर आपल्याला दिसून येतं. देन ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. ब्लड प्लाझ्मा मध्ये किती पर्सेंट वॉटर असतं? पहा, ब्लड प्लाझ्मा मध्ये कंटेन 90% वॉटर. ब्लड प्लाझ्मा मध्ये सुद्धा किती पर्सेंट वॉटर असतं? 90%, 90% पाणी जे आहे ते ब्लड प्लाझ्मा मध्ये असतं. अँड देन फंक्शनिंग ऑफ द सेल्स अँड द होल बॉडी डिस्टर्ब even if there is a little loss of water from the body. जर आपल्या शरीरामधून थोड्या जरी प्रमाणामध्ये हे जे पर्सेंटेज दिलेले की नाही,
तर या पर्सेंटेजच्या मानाने जर थोडं जरी पर्सेंटेज खाली झालं की नाही, कमी झालं, लॉस ऑफ वॉटर म्हणजे कमी जर झालं पाणी, तर काय होतं, आपली संपूर्ण जी होल बॉडी आहे तर ही पूर्णतः कशी होऊन जाते, डिस्टर्ब होऊन जाते. म्हणजे त्यामध्ये अडथळे निर्माण होऊन जातात. जे आपले सेल्स म्हणजे पेशी जे कार्य करत असतात, आपली शरीर जे कार्य करत असतं ते पूर्णतः काय होऊन जातं, डिस्टर्ब होऊन जातं. म्हणजे कमतरता येऊन जाते पाण्याची. लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जर थोडं जरी पाणी काय झालं, कमी पडलं तर. आपल्याला पहा, जसं की लूज मोशन वगैरे लागत असतात त्यावेळेस पाणी वगैरे कमी होतं, आपल्याला काहीच करता येत नाही, आपल्याला गळून गेल्यासारखं वाटतं की नाही आता मी उठू शकत नाही, काहीच नाही. मग त्यावेळेस ती पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी, आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी, कारण की त्यावेळेस एनर्जी पण गेलेली असते, वॉटरचा पण लॉस झालेला असतो, बेस अमाऊंट ऑफ वॉटर राहिलेलं असतं इन आवर बॉडी, आपल्या शरीरामध्ये. तेव्हा आपल्याला काय करतात रे, ही एनर्जी वगैरे मिळवण्यासाठी, वॉटर जी लेवल आहे हे पूर्ववत होण्यासाठी डॉक्टर्स वगैरे काय करतात, आपल्याला ORS वगैरे प्यायला देत असतात, जेणेकरून ज्यामुळे आपल्याला काय होईल, एनर्जी पण येईल आणि वॉटरची जी लेवल आहे ही पण काय होईल, मेंटेन होईल. ओके, म्हणजे याच्यासाठी पहा, जरी लेस अमाऊंट ऑफ वॉटर जर असेल तर आपली होल बॉडी काय होत जाते, डिस्टर्ब होत जाते, अडथळा निर्माण होतो यामध्ये. हेच वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट, आणि त्यामुळेच काय म्हटलेले वॉटरला इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. वॉटरला काय म्हटलेले, वॉटर इज इसेन्शियल इसेन्शियल न्यूट्रिएंट असं म्हटलं जातं. आले लक्षात, पाण्याला काय म्हटलं जातं, एक आवश्यक असं पोषक द्रव्य म्हटलं जातं. हे आपण काय पाहिलं, वॉटर विषयी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती असायला पाहिजे हे पाहिजे. आता थोडस आपण फायबर्स कडे वळू. फायबर्स म्हणजे तंतू, जे आपण अन्न वगैरे खात असतो, मग हे फायबर्स आपल्याला कशापासून मिळतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, या ठिकाणी आपण पाहिलं की न्यूट्रिएंट्स वरती बघितलं, मेन्शन न्यूट्रिएंट्स विषयी. तर आता फायबर्स विषयी पाहिजे. फायबर सुद्धा हे काय आहे, एसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. फायबर, फायबर इज ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट. हे सुद्धा काय आहे, फायबर तंतू हे सुद्धा एक आवश्यक असं पोषक द्रव्य आहे. इनफॅक्ट पहा, वी कॅन नॉट डायजेस्ट द फायबर. आपण डायजेस्टला काय करत नाही, फायबरला काय करत नाही, डायजेस्ट करत नाही. म्हणजे फायबरचं, तंतूंचं काय होत नाही, पचन होत नाही. आपण जर फायबर्स खाल्ले, फायबर्स म्हणजे काय, असेच फायबर नाही खायचे, आपल्याला ते कशामधून, पालेभाज्या, फ्रुट्स वगैरे यामधून हे फायबर्स मिळत असतात. मग हे जे फायबर्स मिळतात हे काय होत नाही, डायजेस्ट होत नाही, म्हणजे याचं पचन होत नाही. तर हे काय करतात रे, ते हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. आपण जे दुसरे पदार्थ खाल्लेले असतात की नाही, ओव्हर कसलेही, बाहेरचे असू द्या, घरातले असू द्या, हे जे बाकीचे पदार्थ खाल्लेले असतात, चपाती भाकरी वगैरे खाल्लेली असते, तर या पदार्थांना डायजेस्ट करण्याचं काम कोण करत असतं, फायबर्स करत असतात. आले लक्षात, ते हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. फायबर्स कॅन नॉट डायजेस्ट, fibers cannot digest, but they help in digestion, digestion of other substances. ओके, आलंय लक्षात. फायबर्स हे डायजेस्ट होत नाही, त्यांचं पचन होत नाही, बट ते काय करतात, हेल्प करतात दुसऱ्या पदार्थांचं डायजेशन, पचन होण्यासाठी. अँड देन इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स, आणि आणखी कशासाठी, इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स म्हणजे ज्या पदार्थांचं पचन झालेलं नाही, अपचन झालेलं अन्न,
यांना उत्सर्जित करण्यासाठी आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी सुद्धा कशाचा यूज केला जातो, कशाची मदत घेतली जाते, फायबरची मदत घेतली जाते. ऑल्सो इजेशन ऑफ अनडायजेस्टेड फूड. आणखी कशासाठी? इजेशन ऑफ undigested फूड. ओके. आणि हे जे फायबर्स आहेत मग हे आपल्याला कुठून ऑप्टेन होतात, कुठून मिळतात? दिस फायबर्स ऑप्टेन, कुठून ऑप्टेन होतात रे हे फायबर्स? ऑप्टेन म्हणजे मिळतात. कुठून मिळतात? दिस फायबर्स ऑप्टेन फ्रॉम लीफी व्हेजिटेबल्स. लीफी व्हेजिटेबल. आणखी कशापासून? ब्रेड फ्रुट्स. फळं जे असतात, लीफी व्हेजिटेबल, फ्रुट्स, सिरियल्स. सिरियल्स एक्सेट्रा. सिरियल्स म्हणजे काय? कडधान्य. जे मूग, मटकी आपण भिजवून खातो की नाही, हे सिरियल जे असतात यामधून सुद्धा आपल्याला काय ऑप्शन होतात? फायबर्स ऑप्शन होतात. आले लक्षात? इथपर्यंत सगळ्यांच्या विटॅमिन्स, त्यानंतर वॉटर, त्यानंतर फायबर्स, ते पॉइंट आपण पाहिले होते. एक झालं की एक. याच्याविषयी लक्षात आले का सगळी माहिती सगळ्यांच्या? ओके. मग आपण काय करू? सध्या इथेच थांबू. जे काही आपण पाहिलेली एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स, यामध्ये आपण प्रोटीन्स, लिपिड्स, त्यानंतर विटॅमिन्स, वॉटर, आपल्या बॉडीमध्ये किती असतं, फायबर्स कशासाठी इम्पॉर्टन्स आहेत, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. विटॅमिन्स, त्यानंतर वॉटर आणि फायबर्स विषयी. देन पुढचा पॉइंट आहे पहा, डिव्हिजन, सेल डिव्हिजन अँड एसेन्शियल लाईफ प्रोसेस. जे पेशींचं विभाजन आहे ही एक महत्वाची काय लाईफ प्रोसेस, जीवन प्रक्रिया आहे. तर त्याविषयीचा अभ्यास जो आहे हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करू. कारण की सेल डिव्हिजन जर घेतलं तर त्याचे 2 टाइप्स आहेत. तर ते 2 टाइप्स आपल्याला पाहणं पण आवश्यक आहे. पण हे आज काही होऊ शकत नाही. एवढं जे सांगितलेलं आहे तेवढंच तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकीचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये अभ्यासू. ओके. सेल डिव्हिजन हा महत्वाचा पॉइंट आहे सेल डिव्हिजनचा, त्यामुळे आपण तो नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. अर्धवट सोडायला नको. मग आपण तो पुढच्या धड्यामध्ये, पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. ओके. चला मग आपण या ठिकाणी थांबू. सर्वांना बाय.